कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, और हम सब एक है, और हम सब एक है, और हम सब एक है, और हमारी यूनियन हमारी ताकत, 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 और हमारी ताकत हमारी यूनियन, और हमारी ताकत हमारी यूनियन, और हमारी ताकत हमारी यूनियन, कामगार एकजुटीचा विजय असो, और हम सब एक है, और हम सब एक है, संयुक्त कृती समितीचा विजय असो, संयुक्त कृती समितीचा विजय असो. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीनं जो 72 तासाच्या संपाची नोटीस दिली होती, त्याच्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं की येणाऱ्या 14 आणि 15 तारखेला आम्ही आपल्याबरोबर चर्चा करू. आणि कामगार आयुक्तांनी सांगितलं की ही चर्चा होईपर्यंत आपण आपला संप थांबवावा. तर त्या प्रशासन आणि कामगार आयुक्ताच्या विनंतीला आम्ही मान देऊन आज या ठिकाणी हा संप स्थगित करतो आहोत. द्विपक्षी चर्चेनं हा प्रश्न जो निश्चितपणानं सुटेल अशी आशा आम्हाला आहे. यापुढेही जर तो प्रश्न सुटला नाही तर पुन्हा नव्या ताकदीनं आम्ही या कामगाराविरोधी जे चाललेलं आहे धोरण, त्या धोरणाच्या विरोधात निश्चितपणानं आम्ही लढा उभा करू असं आम्ही या निमित्तानं आज या ठिकाणी सांगतो. सर, आपल्या प्रामुख्याने काय नेमक्या मागण्या होत्या? मागण्या अशा होत्या की वीज वितरणाचं खाजगीकरण करू नये, समांतर वीज परवाना देऊ नये. मागील 2021 पासून जे उपकेंद्र स्थापित केले जातात त्याच्यावरती कंत्राटी पद्धतीनं नेमणूक होते. कंत्राटींना ते काम देण्यात आलेलं आहे. ते काम कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना देण्यात यावं व कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. त्याचबरोबर महापारेषणमध्ये 200 कोटीच्या वरचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट खाजगी इन्व्हेस्टरला उभारण्यासाठी आणि चालवण्यासाठी देण्याचा निर्णय झालेला आहे. तेही निर्णय राज्य शासनाच्या वतीनं आम्ही सांगितलेला आहे की तो कसा चुकीचा आहे, तोही मागे घेण्यात यावा. त्याचबरोबर राज्यातील 9 जलविद्युत केंद्र हे खाजगीकरणाला देण्याचा घाट घातलेला आहे आणि ते देत आहेत. त्या सर्व गोष्टीला आमचा विरोध आहे. म्हणून प्रशासन ऐकण्याच्या भूमिकेत नव्हतं. म्हणून आम्हाला आंदोलनासारखा आणि संपासारखा हा कठोर निर्णय घ्यावा लागला. धन्यवाद.